नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? स्वस्त आहात ना आणि घरचंच खाताय ना? मसालेदार कॅफे बाय पायल या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप स्वागत आहे. गणेश उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि गणपती बाप्पाला आवडणाऱ्या उकडीच्या मोदकांची डिमांड वाढलेली आहे. हे उकडीचे मोदक अगदी सहजरित्या झटपट कसे करायचे त्याचीच रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजचा व्हिडिओ. आज आपण बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक करणार आहोत. अतिशय सरळ सोपी अशी रेसिपी आपण आज करणार आहोत, ज्याच्यात काहीच आपल्याला त्रास होणार नाही. तर सुरुवातीला आपण मोदकामध्ये जे सारण भरतो ते तयार करून घ्यायचं आहे. तर त्याच्यासाठी मी एक पॅन घेतलेला आहे. पॅन छान गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालणार आहोत. आता मोदकामध्ये सारण असतं ते खोबरं आणि गुळाचं असतं, त्यामुळे आपण 1 ते 1.5 कप इतकं खोबरं घेतलेलं आहे आणि ते 1 सेकंद 2 सेकंदासाठी आपण तुपावर थोडंसं परतून घ्यायचं आहे. जास्त परतायचं नाही आहे, कारण मग काय होईल की त्याच्यातलं मॉइश्चर कमी होईल. आपल्याला जेव्हा सारण बनवतो मोदकासाठी, तेव्हा कुठेही आपल्याला जो नारळ आहे खवलेला त्याचं कुठेही मॉइश्चर कमी होऊ द्यायचं नाही आहे, नाहीतर ते कडक होतं आणि मग ते चांगलं लागत नाही. आता आपण याच्यामध्ये गूळ घालणार आहोत. जेवढं खोबरं घातलं आहे तेवढा तरी कमीत कमी आपण गूळ घालायचा आहे. आपल्या चवीनुसार घातला तरीसुद्धा चालतो, कमी किंवा जास्त. आपण इथे साखरसुद्धा वापरू शकतो, पण पारंपरिक मोदकांमध्ये हा गूळच वापरला जातो. आणि गुळामध्ये सुद्धा काही प्रकार असतात, तर त्याच्यामध्ये चिकीचा गूळ, साधा गूळ असे वेगवेगळे प्रकार असतात. तर चिकीचा गूळ घ्यायचा नाही आहे, साधा गूळ घ्यायचा आहे. कारण काय होतं, चिकीचा गूळ घेतला तर ते सारण एकदम घट्ट होऊन जातं चिकीसारखं, त्यामुळे आपल्याला साधा गूळ घ्यायचा आहे. आता गूळ छान विरघळायला लागला की मग आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत मिल्क मसाला. मिल्क मसाल्यामध्ये मला नेहमी सोपा वाटतो हा वापरायला, कारण त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स असतात, वेलची पावडर असते, केशर असतं, सगळंच असतं. आपल्याला वेगळं वेगळं घालण्याची गरज पडत नाही. त्याच्यानंतर मी जसं करते तसं प्रेस करत करत आपल्याला हे सारण तयार करायचं आहे. म्हणजे मग काय होतं की कुठेही गुळाची गुठळी राहत नाही आणि सगळं एक समान व्यवस्थित तयार होतं. आणि अशा प्रकारे आपलं नारळाचं सारण हे तयार झालेलं आहे. इथे कुठेही आपण झाकण वगैरे काही ठेवायचं नाही आहे. एकदम 5 मिनिटात हे तयार होतं. आणि तसंच गॅसवर जास्त वेळ ठेवायचंही नाही आहे. ते एकदम कोरडंही झालं नाही पाहिजे. व्यवस्थित आपण पटकन 5 मिनिटात हे सारण तयार करू शकतो. गॅसवर आपण जर हे जास्त वेळ ठेवलं तर मग ते कडक होऊ शकतं. आता आपण परत एकदा पॅन घेतलेला आहे आणि पॅनमध्ये 1.25 कप इतकं आपण पाणी घातलेलं आहे. जेवढी आपण तांदूळाची पिठी घेणार आहोत त्याच्यापेक्षा थोडंसं कमी इतकं पाणी आपण इथे घेतलेले आहे. आपण तांदूळाची 1.5 कप इतकी पिठी घेणार आहोत, त्यामुळे मी 1.25 कप इतकंच पाणी घेतलेलं आहे. आता पाण्याला छान उकळी आल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसंच मीठ घालणार आहोत आणि थोडंसं तेल घालणार आहोत. तेलामुळे काय होईल, एकदम मऊसूद अशी आपली जी आपल्याला उकड काढायची आहे तांदूळाची, ती छान तयार होईल, एकदम खुसखुशीत, आणि मोदक खूपच छान होतील. आता आपण याच्यामध्ये छान परत एकदा उकळी आली आणि साधारण मीठ विरघळलं आहे आणि तेल एकत्र झालेलं आहे पाण्याबरोबर असं वाटलं की मग आपण याच्यामध्ये तांदूळाची पिठी घालणार आहोत. 1.5 कप इतकी आपण तांदूळाची पिठी घेतलेली आहे. इथे मी साधीच तांदूळाची पिठी वापरलेली आहे. मोदकाची पिठी म्हणून सुद्धा वेगळी अशी पिठी मिळते, ती सुद्धा आपण इथे वापरू शकतो. आता हे सगळं घातल्यानंतर आपण हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. आत्ता जरी आपल्याला असं वाटलं ना की इथे थोडं पाणी कमी वाटतंय, पण त्याचं काहीच हरकत नाही, घाबरण्याचं कारण नाही. कारण जेव्हा आपण ती मळायला घेऊ तेव्हा आपल्याला लक्षात येईल की आपल्याला पाणी बरोबर आहे की नाही ते. त्यामुळे आत्ता जेवढं पाणी आहे तेवढंच ठेवायचं आहे आणि हे सगळं एकत्र व्यवस्थित करून घ्यायचं आहे. हे सुद्धा व्यवस्थित प्रेस करत करत आपण एकत्र करून घ्यायचे आणि झाकण ठेवून साधारण 1-2 मिनिटाची आपण वाफ काढून घेणार आहोत. वाटलं तरी 1 मिनिटानंतर आपण इथे गॅस बंद करायचा आहे, पण झाकण अजिबात काढायचं नाही. दणदणीत अशी ह्याला छान अशी वाफ आली पाहिजे.
मस्त अशी वाफ आली पाहिजे आणि त्याच्यानंतर वाफ आपण एक 5 मिनटासाठी तरी हे झाकण तसंच ठेवून द्यायचं आहे. गॅस बंद असला तरीसुद्धा काही हरकत नाही. त्याच्यानंतर ती सगळी पिठी आपण एका मोठ्या परातीत किंवा मोठ्या ताटात काढून घेणार आहोत. आता आपल्याला असं वाटतंय ना इथे बघून की ह्याच्यामध्ये पाणी खूपच कमी पडलेलं दिसतंय, पण तसं नाही आहे. जसं जसं आपण ह्याला मळायला लागू ना तसा तसा आपल्याला अंदाज येईल की हे किती पाणी घेतलेलं आहे ते. आणि काहीच काळजी करण्याचं कारण नाही आहे. जर आपल्याला असं वाटलं की पाणी कमी पडले तर आपण थोडंसं कोमट पाणी वरतून वापरू शकतो, पण त्याची गरजच पडत नाही. मोदकामध्ये एक स्पेशल ट्रिक आहे आणि ती म्हणजे ही तांदूळाची उकड. तांदूळाची उकड काढायची आणि ती खूप सारी व्यवस्थित अशी मळून घेतली पाहिजे. जर ती छान व्यवस्थित मळून घेतली नाही ना तर मग आपण जेव्हा मोदक करतो आणि त्याची पारी बनवतो, त्याला आपण जेव्हा कळ्या पाडतो तेव्हा ते मध्ये मध्ये फाटली जाते. तर तसं व्हायला नको असेल तर ही जी आपली उकड आहे, ही जी कणिक आहे तांदूळाची, ती व्यवस्थित स्मूथ अशी आपण छान मळून घ्यायची आहे. ही एक छान स्पेशल ट्रिक आहे. जर आपल्याला मोदक एकदम सुरेख हवे असतील, एकदम सुबकदार, तर त्याच्यासाठी आपली जी तांदूळाची उकड आहे ती छान व्यवस्थित मळून घ्यायची आहे. आणि इथे आपल्याला हवं तर आपण थोडंसं पाणी, गरम पाणी वापरू शकतो. तसंच आपण थोडंसं हवं तर तेलही वापरू शकतो, पण त्याची काहीही गरज पडत नाही. कारण खूप सारं व्यवस्थित आपण जर हे व्यवस्थित मळत राहिलं तर ही छान अशी मळली जाते आणि तुम्ही बघताय ना किती मऊसूत एकदम व्यवस्थित, कुठेही क्रॅक गेलेलं नाही आहे. इतकी सुंदर अशी ही कणिक मळून तयार होते. आणि हीच एक महत्त्वाची ट्रिक आहे याच्यामध्ये. बाकी आपण नंतर मोदक कसाही बनवू शकतो झटपटरित्या, पण त्याच्यासाठी ही जी उकड आहे ती खूप व्यवस्थित मळली गेली पाहिजे. तर आता कणिक छान मळून झाल्यानंतर आपण याचे बॉल्स करून घेणार आहोत. साधारण 1.5 कपामध्ये 11 पेक्षा जास्त मोदक आपण तयार करू शकतो. तसंच आपण जे सारण घेतलं होतं त्या ह्याच्यात 11 पेक्षा जास्त थोडे आपण मोदक तयार करू शकतो. आता आपण इथे छान असे गोळे तयार करून घेतलेले आहेत. तर आता पारी करताना आपण पारीसाठी एक ट्रिक वापरणार आहोत. जशी मगाशी सांगितली कणकीसाठी ट्रिक, तशीच पारीसाठी सुद्धा मी एक ट्रिक सांगणार आहे. तर ती ट्रिक अशी आहे की आपण थोडंसं तेल लावून जशी पुरी लाटतो तशी ही पारी आपण व्यवस्थित पोलपाटावर लाटून घ्यायची आहे. अगदी सहजरित्या ही लाटली जाते आणि तुम्ही बघू शकाल की जर आपली कणिक व्यवस्थित, ही तांदूळाची पिठीची जी कणिक आहे व्यवस्थित मळली गेलेली असेल, छान तयार झालेली असेल, तर बाजूने कुठेही क्रॅक जात नाही त्याला. हेच साईन आहे की आपले मोदक अतिशय उत्तम होणार आहेत ते. तर अशी ही छान पारी लाटून घ्यायची आहे पुरीसारखी आणि मग आपण याच्यामध्ये छान असं सारण भरणार आहोत. आपल्या चवीनुसार, पण भरपूरच भरायचं आहे, कारण मोदकामध्ये जर भरपूर सारण असेल तर तो जास्त छान लागतो. आणि मग काय करायचं आहे, थोडा पाण्याचा हात आपण घ्यायचा आहे, तेल आणि पाण्याचा, आणि व्यवस्थित खालपासून असे आपण ह्या कळ्या दाबून घ्यायच्या आहेत. जर आपण खालपासून व्यवस्थित एकत्र दाबल्या ना या कळ्या, तर त्या कळ्या अजिबात सुटत नाहीत आणि मग आपण जेव्हा हे सगळं एकत्र करतो तेव्हा आपल्याला त्रास होत नाही. त्यामुळे एकदम खालपासून व्यवस्थित या कळ्या एकत्र दाबून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघताय ना किती सुंदर दिसतो हा मोदक. आणि मग आपण जेव्हा हे सगळं एकत्र आणतो त्यावेळेला आपल्याला अजिबात त्रास होत नाही, पण तेवढ्यासाठीच त्या खालतून दाबून घ्यायच्या आहेत. म्हणजे मग ज्या आपल्याला व्यवस्थित कळ्यांचा एक छान असा मोदक तयार झाल्यानंतर जो आकार दिसतो तो त्याच्याचमुळे दिसतो. त्यामुळे ह्या अशा तऱ्हेने व्यवस्थित कळ्या आपण एकत्र करून घ्यायच्या आहेत आणि दाबून घ्यायच्या आहेत आणि हा असा आपला छानसा मोदक तयार झालेला आहे. बघताय ना किती सुबक असा हा मोदक दिसतोय आपल्याला, सुंदर. मग ह्या अशा सुबक मोदकांबरोबर गणपती बाप्पा खुश का होणार नाही बरं? तर अशा प्रकारे आपण सगळे मोदक करून घेणार आहोत. आणि जेव्हा आपण हे मोदक प्लेटमध्ये किंवा उकडायला ठेवतो तेव्हा थोडेसे पाण्यात असे बुडवून मग आपण ठेवायचे आहेत, जेणेकरून ते अजिबात सुद्धा सुकणार नाहीत. तर
अशा प्रकारे आपले मोदक तयार झालेले आहेत आणि त्याला ना मी मध्ये मध्ये वरती अशी त्याच्या शेंडाला एक अशी केशराची काडी लावलेली आहे आणि आता मी साधारण 15 ते 20 मिनटं इतकं स्टीम करून घेणार आहे. मिनिमम 15 मिनटं तर नक्कीच याला स्टीम करून घ्यायचं आहे. आणि ही केशराची काडी आहे ना, त्याची जादू तुम्ही आता बघाल. बघा 15 मिनटानंतर छान अशी आपण उकडवून घेतलेली आहे मोदक सगळे आपले आणि तुम्ही बघताय ना केशराच्या काडीचा एकदम किती छान कमाल झालेला आहे. त्याला रंग तर आपल्या मोदकाला येतोच, पण केशराचा एक सुंदरसा असा सुगंध येतो आपल्या मोदकाला, जो खाताना अतिशय सुंदर लागतो. त्याच्यानंतर मी प्लेटमध्ये हे मोदक काढून घेतलेले आहेत आणि त्याच्याबरोबर मी सर्व करणार आहे ते नारळाचं दूध. येस, नारळाचं दूध असेल तर मोदकाची जी एक कमाल येते ना खायला, ती काही औरच असते. आता हे दूध मी कसं तयार केलं तर काहीच नाही, नारळ मिक्सरमध्ये घातलेला आहे खवलेला आणि त्याच्यात थोडंसं पाणी घालून ते मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे आणि मस्त असं ते गाळून घेतलेलं आहे आणि जे पाणी उरतं त्याला आपण म्हणतो नारळाचं दूध. आणि ते दाटसर असलं पाहिजे, खूप सारं पाणी घालून एकदम करायचं नाही आहे, कारण ते दाटसर असेल तरच त्याची जास्त चांगली मजा येते. आता या दुधाबरोबर आपण तूप कसं विसरायचं, त्यामुळे प्रत्येक मोदकावर मी इथे साजूक तूपसुद्धा वाढलेलं आहे आणि अशा प्रकारे आपले गणपती बाप्पासाठीच्या नैवेद्याचे मोदक हे तयार झालेले आहेत. आता माझी प्लेट इथे छोटी आहे त्यामुळे मी थोडेच मोदक ठेवलेले आहेत, पण तुम्ही जेव्हा बाप्पाला नैवेद्य दाखवाल तेव्हा मिनिमम 11 ते 21 मोदकांचा नैवेद्य तर नक्कीच दाखवा. आणि मी जसं सांगितलं तशी कणिक छान मळून घ्या. तसंच जेव्हा आपण पारी तयार करू त्याच्यानंतर ज्या आपल्याला कळ्या करायच्या आहेत त्या अगदी खालपासून दाबून व्यवस्थित तयार करा. म्हणजे तुम्ही बघताय ना किती छान अशा त्या कळ्या दिसतात आणि वरती ही केशराची काडी, त्याचा रंग एकदम खुलून आलेला आहे आणि त्याचा वास तर औरच काहीतरी. तर अशा प्रकारे आपला गणपती बाप्पाचा नैवेद्य तयार झालेला आहे. तुम्हीसुद्धा घरी नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते. तसेच मसालेदार कॅफे बाय पायल या आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की लिहून सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओज कसे वाटतात ते. चला तर मग तुम्ही आपल्या गणपती बाप्पासाठी पटापट उकडीचे मोदक तयार करा आणि असंच घरचं खा आणि स्वस्त राहा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा.